आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण म्हणजेच व्हीबीजी रामजी ही योजना केंद्र सरकारनं 1 जुलैपासून देशभरातल्या ग्रामीण भागात लागू केली आहे. आज प्रासंगिक या सदरात आपण या योजनेबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव जायभाई यांनी व्हीबीजी रामजी योजनेचे फायदे आणि त्या अनुषंगानं होणारा ग्रामीण भागाचा विकास याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ही योजना केवळ रोजगार देणारी योजना नसून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, जलसुरक्षा, पर्यावरण संरक्षण, ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण आणि विकसित भारत 2047 या राष्ट्रीय ध्येयाशी जोडलेली परिवर्तनकारी अशी ही योजना आहे. रोजगार हमी योजनेचा इतिहास जर आपण बघितला तर 1972च्या भीषण दुष्काळानंतर महाराष्ट्राने रोजगार हमीची संकल्पना स्वीकारली. या योजनेमुळे लाखो ग्रामीण कुटुंबांना रोजगार मिळाला. जलसंधारण, बंधारे, रस्ते, वृक्षारोपण यासारखी हजारो विकास कामे झाली. परंतु काळ बदलला. आज हवामान बदल, पाण्याची टंचाई, शेतीतील संकट, ग्रामीण बेरोजगारी आणि डिजिटल प्रशासन यासारखी नवी आव्हाने समोर उभी आहेत. त्यामुळे शासनाने या योजनेत मोठे बदल करून आधुनिक स्वरूप योजनेला दिलेलं आहे. या योजनेची प्रमुख उद्दिष्ट आपण जर बघितली तर ग्रामीण कुटुंबांचा 125 दिवस रोजगाराची हमी ग्रामीण कुटुंबांना देणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे, शाश्वत सार्वजनिक मालमत्ता निर्माण करणे, जलसंधारणाला सर्वोच्च प्राधान्य देणे, हवामान बदलाचा परिणाम कमी करणे, डिजिटल आणि पारदर्शक प्रशासन निर्माण करणे, ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्र बनवणे आणि मुख्य म्हणजे विकसित भारत 2047 साठी सक्षम गावांची निर्मिती करणे, अशा प्रकारची मुख्य उद्दिष्ट ह्या योजनेची आहेत. या योजनेत पूर्वीपेक्षा अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. 125 दिवस रोजगाराची हमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पूर्वीपेक्षा वाढीव रोजगाराची तरतूद आता यामध्ये करण्यात आलेली असून प्रत्येक पात्र ग्रामीण कुटुंबाला एका आर्थिक वर्षात 125 दिवस रोजगाराची हमी दिली जाईल. कामासाठी अर्ज दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत रोजगार देणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर 15 दिवसामध्ये रोजगार दिला गेला नाही तर संबंधित लाभार्थ्यास रोजगारी भत्ता देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. कामावर आलेल्या मजुराला काम पूर्ण झाल्यानंतर वेळेत मजूर देणे बंधनकारक असून विलंब झाल्यास त्याची भरपाईची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. या कायद्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे, यामध्ये ज्यांना कामाची गरज आहे अशा मजुरांनी सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन रोजगार हमी पत्रिका अर्थात जॉब कार्ड तयार करून घ्यावं लागेल. त्यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये कुटुंबाची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर जेव्हा कामाची गरज असेल तेव्हा ग्रामपंचायतीकडे किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे कामासाठी अर्ज करायचा आहे आणि लेखी अर्ज किंवा तोंडी मागणी केली तरी सुद्धा यामध्ये चालू शकते. याच्यामध्ये ग्रामपंचायतीची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कुटुंबाची नोंदणी करून घेणे, रोजगार हमी पत्रिका देणे, अर्ज स्वीकारणे, ग्रामविकास आराखडा तयार करणे, ग्रामसभेच्या शिफारशीनुसार कामे निवडणे, मंजूर कामांची अंमलबजावणी आणि त्याच्या नोंदी व अभिलेख ठेवणे आणि ग्रामसभेच्या माध्यमातून सामाजिक लेखा परीक्षणासाठी माहिती उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचं कर्तव्य या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. या कायद्यानुसार ग्रामसभेला विशेष असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. ग्रामसभेमध्ये गावासाठी आवश्यक कामांची निवड प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी करायची आहे. झालेल्या कामांचे सामाजिक लेखापरीक्षण ग्रामसभेतून करायचं आहे. निधीच्या वापरावर देखरेख ठेवणे आणि लोकसहभाग यामध्ये करून घेणे ही ग्रामसभेच्या माध्यमातून करावं लागणार आहे. यामध्ये महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेत महिलांना विशेष असं प्राधान्य देण्यात येऊन किमान 1/3 महिलांचा सहभाग, त्याचबरोबर एकल महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, वंचित घटक यांना विशेष संरक्षण आणि प्राधान्य या योजनेमध्ये दिलं जाईल. या योजनेमध्ये करावयांच्या कामाचा विचार जर आपण केला तर शेततळी, बंधारे, नाला खोलीकरण, वृक्षारोपण, मृदसंधारण, शेतरस्ते, ग्रामीण रस्ते, पाणी साठवण, जलसुरक्षा, हवामान बदलावर उपाय, सार्वजनिक पायाभूत सुविधा अशी अनेक प्रकारची कामे यामध्ये करता येतील. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ नयेत यासाठी डिजिटल पद्धतीने मजुरांची कामावर उपस्थिती जी असेल ती बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जाईल.
कामांचं जिओ टॅगिंग केलं जाईल, MIS पद्धतीनं हजेरी ऑनलाईन केल्या जाईल, डिजिटली मॉनिटरिंग त्यावर केल्या जाईल, ऑनलाईन नोंदणी आणि डिजिटल पद्धतीनं वेतन यामध्ये देण्यात येणार आहे. यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या योजनेतलं वाढणार आहे. यामध्ये विकसित ग्रामपंचायत योजना सुद्धा साध्य केली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःचा विकास आराखडा तयार करायचा आहे. या आराखड्यामध्ये पाणी, शेती, रस्ते, रोजगार, पर्यावरण, सार्वजनिक सुविधा, हवामान बदल या सर्व बाबींचा विचार यामध्ये केला जाईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी नागरिकांची सुद्धा महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. यामध्ये योजनेचे यश केवळ शासनावर अवलंबून नसून नागरिकांच्या कर्तव्य आणि जबाबदारीवर सुद्धा अवलंबून असणार आहे. अनेक वेळा शेतीची कामे संपल्यानंतर मजुरांना काम मिळत नाही. पावसाळा संपला की काही दिवस काम असते, पण उर्वरित काळात अनेकांना रोजगारासाठी शहरांकडे जावे लागते. आपल्या कुटुंबापासून दूर राहून मजुरी करावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मजुराला काम आणि गावाचा विकास असा आहे. रोजगार हमी म्हणजे काय असं जर आपण विचार केला तर रोजगार हमी म्हणजे शासनाची अशी योजना की ज्यामध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना गावात किंवा गावाजवळ रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेत शासनाने प्रत्येक पात्र कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगाराची हमी दिली आहे. काम केल्यानंतर मजुरी थेट बँक किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे मजुरी सुरक्षित राहते आणि कोणालाही मध्ये पैसे घेण्याची संधी मिळत नाही. मजुरांनी कोणती काळजी घ्यावी यामध्ये आपण जर विचार केला तर रोजगार हमी पत्रिका सुरक्षित ठेवा, कामाचा अर्ज दिल्यावर पावती घ्या, रोज कामावर उपस्थित राहा, कामाची नोंद तपासा, मजुरी वेळेवर जमा झाली का ते पहा, कोणती अडचण असल्यास ग्रामसेवक किंवा कार्यक्रम अधिकाऱ्याशी संपर्क साधा. बंधूंनो, आज आपण केवळ मजुरीसाठी काम करणार नाही तर आपल्या गावासाठी काम करणार आहोत. आपण बांधलेला बंधारा आपल्या शेताला पाणी देईल, आपण लावलेली झाडे आपल्या मुलांना सोली देतील, आपण केलेले जलसंधारण पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करेल. म्हणून ही योजना केवळ रोजगाराची नाही तर आपल्या गावाच्या विकासाची योजना आहे. जर तुमच्या कुटुंबात रोजगाराची गरज असेल तर नक्की रोजगार हमी योजनेत नोंदणी करा. तुमच्या शेजाऱ्यांनाही माहिती द्या, महिलांनाही सहभागी करून घ्या, ग्रामसभेला उपस्थित राहा. शासनाने दिलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. चला आपण सर्वजण मिळून रोजगार हमी, समृद्ध कुटुंब, विकसित गाव आणि समृद्ध महाराष्ट्र हे स्वप्न साकार करूया, कटिबद्ध होऊया. धन्यवाद. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनीचे प्रशिक्षक तसेच समन्वयक सतीश वानखेडे यांनी या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शाश्वत विकास, जलव्यवस्थापन यासह ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास कसा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाने जो सुरू केला विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि उपजीविका गॅरंटी मिशन अर्थातच VBG रामजी, हा अतिशय चांगली योजना केंद्र शासनाने उभी केलेली आहे. आणि निश्चितच याच्यापासून म्हणजे ही योजना कशाच्या संदर्भात एक सर्वात सोपं म्हणजे जे 17 गोल्स आहेत, जे शाश्वत विकास काय आहे, शाश्वत विकासाच्या माध्यमातून 9 संकल्पना, मग या 9 संकल्पनेमध्ये गावाच्या सर्वांगीण विकासापासून म्हणजे गावाचा जर का एक युवक किंवा गरजवंत जर का तयार झाला आणि चांगल्या माध्यमातून त्याला रोजगार मिळाला, निश्चितच जे स्वप्न आहे की तो शहराकडे न वळला पाहिजे, त्याने गावामध्ये गावाच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये मोठं काम केलं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून आणि त्याच्याच अनुषंगाने केंद्र शासनाने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो अत्यंत चांगला आहे. अगोदरच्या आपण बघितलं असेल विविध योजना आपण बघतो, पण याच्यामध्ये सरळ म्हणजे ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 125 दिवस रोजगाराची पक्की हमी देण्याचा त्याच्यामध्ये केलेला आहे की, आणि त्याच्यासोबतच काय केलेलं आहे की अगोदर कसं होतं जॉब कार्ड बनवावं लागायचं, पण याच्यामध्ये जर का तुम्ही खरंच गरजवंत असाल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीची संपर्क साधावा लागेल. ग्रामपंचायत तुमचं जॉब कार्ड देखील या दृष्टिकोनातून काढून देईल. मग या उपक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, कुठली गॅरंटी आहे तर टिकाऊ मालमत्ता निर्माण. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे शासनाने की केवळ मालमत्ताच नाही तर मग पायाभूत गावाच्या सुविधा कुठल्या आहेत किंवा उपजीविका, म्हणजे थीम क्रमांक 1, 2, 3, 4 जे आहे संकल्पना शाश्वत विकासाच्या, म्हणजे देशाला शाश्वत विकासाकडे जर का युवकांनी त्या गरजवंतांनी जर का नेलं तर निश्चितच त्या गावाचा फायदा होईल. ऑटोमॅटिक गावाचा ज्यावेळेस फायदा होईल तर त्या जिल्ह्याचा फायदा होईल, जिल्ह्याचा फायदा होईल तर राज्याचा आणि त्याबरोबरच देशाचा फायदा होईल. मग मुख्य उद्देश काय याच्यामध्ये तर काय करणार तर जलसंधारणाच्या संदर्भामध्ये
आम्हाला काम करायचं आहे. मग शेततळ्याच्या संदर्भात असू द्यात, शेत बांधच्या असू द्या, गाळ काढण्याच्या संदर्भात असू द्या, खोली व रुंदीकरणाच्या संदर्भात असू द्यात, असे वेगवेगळे उपक्रम जलसंधारण व पाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. आता यासोबतच आपल्याला काय करायचं आहे, तर आम्ही थोडंसं शेतीपासून लांब होत चाललोय. आजचा युवक जो आहे तो शेतीपासून लांब होत चाललो, कुटुंब थोडंसं शेतीकडून शहराकडे जाण्याच्या प्रयत्नात आहे. मग शेती विकासाच्या संदर्भामध्ये काय आहे, तर शेत रस्ते जे पाणंद रस्ते आहेत याच्यावर काम करायचं आहे. सिंचनाच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे मृदा संवर्धन आहे. आणि गावामध्ये जे मेरा गाव मेरे धरोहर नावाचा उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत देखील आम्हाला याच्यामध्ये कसं काम करता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यासोबतच आम्हाला गाव हिरवंगार झालं पाहिजे. म्हणजे गाव केवळ हिरवं गाव असून चालत नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे फळाच्या दृष्टिकोनातून पण काम झालं पाहिजे. मग वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे. मग हे कोणाच्या सहकार्य घ्यायचं, मग सामाजिक वनीकरण असेल, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण असेल किंवा जैवविविधतेच्या संदर्भामध्ये याच्यामध्ये आपल्याला काम करायचं. म्हणजे खूप मोठं काम उभं राहील. या योजनेच्या अंतर्गत खूप चांगलं प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला आहे की ग्रामीण भागामध्ये ग्रामीण कुटुंबाला चांगल्या पद्धतीनं एकरूप बांधण्याच्या दृष्टिकोनातून हा काम याच्यामध्ये सुरू केलेला आहे. मग उपजीविकेच्या संदर्भामध्ये आहे. आजकाल तुम्ही पाहिलं की महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये फार मोठं काम सध्या सुरू आहे आणि तेच गटाच्या माध्यमातून महिला कशा सक्षम होतील. मध्यंतरी जशी लखपती दिदी होती त्याच अनुषंगाने महिलांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये रोजगार कसा उपलब्ध होणार आहे हेच या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे घर, कुटुंब, गाव, म्हणजे ज्या पद्धतीने म्हणलो त्या पद्धतीने काम होईल. या माध्यमातून निश्चितच ग्रामीण उद्योजक पण तयार होतील. पशुपालन, मत्स्यपालन व पूरक उपजीविकेच्या संदर्भामध्ये एक मोठं काम या दृष्टिकोनातून उभं राहील. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आजकाल तर काय होईल, हवामान बदलतंय आणि त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये पण काम उभं या योजनेच्या अंतर्गत उभं राहील. म्हणजे सरळ याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आणखी एक आहे. निधीच्या संदर्भामध्ये अगोदर कसं होतं की केंद्राचा मोठा वाटा राहायचा, मग राज्याचा वाटा त्याचा हे व्हायचा. पण याच्या संदर्भात असं आहे की बहुतांश राज्यासाठी त्यांनी डायरेक्ट योजनेमध्ये 60-40 निधी वाटप सुरू केलंय. आणि याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला जॉब कार्ड जरी नसेल तुमच्याकडे तर तुमच्या ग्रामपंचायतीला संपर्क साधायचा आहे. याच्यासाठी स्पेशल पंचायत समिती पण मध्ये पण एक वेगळा सेल याच्या माध्यमातून आहे, त्याच्यासोबत पण आपल्याला काम करायचं आहे. हे सगळं सगळं याच्यामध्ये काय आहे की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या केवायसी करतोय, आम्हाला केवायसी करायची. केवायसी याच्यासाठी करायची आहे की पारदर्शकता, की केवळ त्याच्या अकाउंटला पैसे चालले वगैरे नाही, की पारदर्शकता आली पाहिजे त्या योजनेअंतर्गत. त्या निधीचा कसा वाटप होतो, मग तुम्हाला केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते देखरेख सगळ्या मॅनेजमेंट सिस्टीमच्या आधाराने त्याच्यावर लक्ष राहणार आहे या योजनेच्या अंतर्गत. मग आता ह्या योजनेमध्ये आणखी काय होणार आहे की मी जे नवसंकल्पना तुम्हाला सांगितल्यात की उपजीविका, या उपजीविकेवर पण काम करणार आहे. गरिबी निर्मूलनावर पण याच्यामध्ये काम होईल. हरित ग्रामच्या संदर्भात काम होईल. अशा वेगवेगळ्या या योजनेअंतर्गत काम होणार. ज्यांच्याकडे जॉब कार्ड, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही त्यांना देखील ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्यात येईल. हे सगळ्यात स्तुत्य उपक्रम या योजनेच्या अंतर्गत आहे. आणि मनरेगाच्या संदर्भामध्ये जर का आपण बघितलं की मंजुरी राज्यानुसार त्याचे दर वेगवेगळे होते, पण याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये सर्वानुमते जवळपास सगळ्याच राज्यामध्ये सगळ्यांना 300 रुपयापर्यंतचा रोजगार उपलब्ध होणार आहे एका दिवसाचा. तुम्ही विचार करा, आज लोकांकडे काम नाही आहे, आज रोजगार नाही आहे, आपण जर का बघत असू. पण या योजनेअंतर्गत राज्याच्या आणि केंद्राने जे ठरवलं, म्हणजे केंद्राचं जे स्वप्न आहे की प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि तोच दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम सध्या सुरू झालेला आहे. व्हीबीजी रामजी योजनेबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.